नमस्कार शेतकरी मित्र, आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यात खडकी या गावी आलो आहोत आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत मेजर साहेब. तर सरांना त्यांचं नाव आणि पूर्ण आपण पत्ता विचार. सर नमस्ते. नमस्कार. तुमचं नाव सांगा ना. सोमनाथ बैरट. अच्छा, बरं. यात खडकी. सर पेशाने विद्यमान आर्मीमध्ये आहेत आणि शेती प्लस मॅडम पण शेती पाहतात. सर तो जॉबच करत राहतात. तर आज आपण त्यांच्या संत्र्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर सगळा रिझल्ट पाहिला आपण. काय प्लॉट आहे, काय पोझिशन आहे, मागच्या वर्षी काय पोझिशन होती, आपण सरांच्याच तोंडातून ऐकूया, सरांना विचारूया का तुम्हाला भूमी अमृत आणि भूमीच्या लिक्विडचे रिझल्ट कसे वाटले. खूप छान आहे सर रिझल्ट. अच्छा, मागच्या वर्षीच्या तुलनेत 2 किलो प्रतिप्रमाणे झाडाप्रमाणे टाकलेलं आहे खत. हो हो, त्यामुळे मला रिझल्ट खूप. मागच्या वर्षी काय झाडं थोडे काडीवर गेलते, बरोबर, काढून टाकण्याचाच विचार होता माझा. अरे बापरे, म्हणजे तुम्ही बाग काढून टाकायचे विचारत होते. काढून टाकायचे विचारत होते. अच्छा, कारण काय परवडत पण नव्हतं. आजच्या डेटला साईज पहा सगळ्यात महत्त्वाचं. हां, कोणत्या याचं घेतलं तरी हां सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी ही महत्वाची. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं मग तुम्ही सांगत होते का जास्त प्रमाणात गळ झालेली नाही, खाली गळ नाही झाली, जी मागच्या वर्षी तुम्हाला ती निदर्शनात जे आले ते. हो हो. आणि खर्च सुद्धा खूप सरांचं म्हणजे का सर खर्च सुद्धा खूप कमी प्रमाणात आलं आहे. जी सत्यता आहे म्हणजे केमिकल वापरलं तर केमिकलच वापरलं आहे, ऑर्गॅनिक वापरलं तर आपले भूमी अमृत खतच वापरलं आहे. जी सत्यता आहे ही लाखो हजारो शेतकरी व्हिडिओ पाहतात. मेजर सर देशाची सेवा करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडं जी सत्यता आहे ती त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली. म्हणजे याच्यातून मग एक सांगायचं सर, याच्यातून तुम्ही समाधानी? समाधानी, 100% समाधानी. म्हणजे खर्च केला तर तुमचं समाधान झालेलं आहे? समाधानी आहे. अच्छा, पुढच्या वर्षी 100% आपण डबल वापर करणार आहे. अच्छा, नक्कीच सर. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्ते. यात एवढं जबरदस्त आम्हाला खतामुळे काय हिरवेगार झाडं, मालाची साईज तुम्ही खाली पहा. म्हणजे तुम्ही ह्या मानसिकतेत होती का बाग काढून टाकायची? हो. अच्छा, हिरवेगार. लाल कोळी पण येऊन गेलाय त्याला. लाल कोळी म्हणजे खूप प्रमाण कमी आहे आपल्याकडे. तुम्ही आजूबाजूचे बाग सर्व पहा, आसपास परिसरामध्ये आपल्या शेजारी पण बाग येतं, त्यांचं प्रमाण आणि आपल्या प्रमाणात जमीन आसमानचा फरक आहे. अगदी बरोबर. त्याला किती किलो डोस भरलेला आहे? सर मी किलो वगैरे तसं काय मोजून मापून नाही. बरोबर. मिसेस ट्रॅक्टरवर गोणी धरली, ट्रॅक्टरवर पांगायचं, पाठीमागं अवजार चालायचं. कुठं काय माप मोजमाप काय. किती बॅग आपण किती 40 बॅग पाठवले होते सरांनी मला. 40 बॅग. तर आपण किती 600 इथं झाडं येतं, त्यानंतर खाली 300 येतं, परत पलीकडं 900 झाडं येतं. म्हणजे सगळ्याला तेवढे 40 बॅग? नाही, फक्त याला आपण 35 गोण्या याला टाकल्या. किती 35 टाकल्या होत्या ना? 35 गोण्या. 35 गोण्या किती झाडाला? याला आपल्या 600 झाडाला टाकल्या. 600 झाडाला 35 गोण्या. शेणखत नव्हतं बरं का? बिलकुल नाही शेणखत. त्याच्या अगोदर म्हणजे अजून या ना, अजून काय टाकले? भूमी अमृत सोडून आहे ना, मी एक सायझर सोडलं होतं फक्त. कृषी टेकचं सायझर सोडलं होतं आणि कृषी टेकचं सायझर प्लस. त्याच्या व्यतिरिक्त कोणतंच नाही औषध. हे बाकी थोडंफार आपलं मावाचं, बरोबर, मावा वगैरे, सनबर्ग, बाकी 99% तुमचं औषध आहे सर. त्याला रिझल्ट आहे ना सायझर प्लसला. सायझर प्लस ही. हा, मग तुम्हाला जे काय आहे ते मातोश्रीवाल्याकडून आणलं होतं तुम्ही? मातोश्रीवाल्याकडून. अच्छा, बरोबर. हो. याला तरी तुमचा अंदाज, याला तुमचा अंदाज काय आहे का किती एकरी गेला असेल? सर किती 600 आहेत का? 600 येतं. ते पहा सर, इथून पुढे आहे ना खाली सर मालपा. म्हणजे किती वर्ष झाडे म्हटले सर? हे 8 वर्षाचे झाड आहेत सर. जर जे लोक म्हणतात ना 2.91 3 किलोनी गेलाय डोस. किती? 3 किलो. म्हणजे प्रत्येकी 3 किलो भूमी अमृत. कमी झालंय ती, याला 5-6 किलो पाहिजे. ऐका ना सर, आपण कुठं काही हे नाही केलं मोजून माप, फक्त ट्रॅक्टरवर पाठीमागे गोणी ठेवली. नाही, पण तुम्ही याच्यात तर पेरलंयच ना ती. सरासरीच्या सरांचं म्हणणं आहे का सरासरी 3 किलो 3 किलो भूमी अमृतचा डोस घ्या. लिक्विड वगैरे सोडलं? लिक्विड सर आपण 2 वेळेस सोडलं. तुम्ही जे 20 लिटरचं कॅन दिलं ना, ती 2 टप्प्यात सोडलेले आपण. अच्छा, 1 टप्प्यात नाही सोडलेले ते. अच्छा. आणि जसं मगाशी म्हणत होते का एवढ्याला सोडलं पण ना? एवढ्यालाच, बाकी खाली दुसरीकडे कुठंच नाही सर. बाकीचे बाग तुम्ही आसपास पहा, बाग एकदा फिरून या. त्यांचे पिवळे आपल्या बागाचे काळुके आणि त्यांच्या बागात सकाळी निघतानीच मी एक जणांना म्हटलं मला संत्र्यांचा व्हिडिओ घ्यायचा आहे. याच्यामुळे चुकलेलं होतं. कशामुळे? आपण बांबू लावलेले होते, ऑलरेडी वाळलेलं झाड होतं पहिले. पूर्वी या झाडासारखी अवस्था होती पहिली सगळी सर्व. त्यामुळे आपण 100% टेस्टिंगला नेल ते संत्रा. टेस्टिंग नंतर तिथे हे पहा सर, ही आपली शूटिंग घेतली होती बरं का त्या दिवशी. अच्छा, नाही बघूनच तुम्हाला म्हणलं सर एकच नंबर बाग आलाय. आता शेतकऱ्यांना असं वाटेल काय आम्ही नागपूर वगैरे त्या साईडला आलो काय 50-55 डिग्रीमध्ये,
पण आम्ही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काळ्या जमिनीत, ती पण काळ्या जमिनीत खडकी या गावी आलेलं इथं आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत. मेजर विद्यमान सध्या ड्युटीवर आहेत सर. देशाची पण सेवा करतात आणि शेतीची पण सगळ्यात मोठी त्यांना खूप आवड आहे. त्यांचाच संत्र्याचा बाग आहे. जवळपास सर 600 झाडं आहे ना. हो. 600 झाडं आणि झाडाचं वय किती आहे? 8 वर्ष. 8 वर्ष. हो. मग अशी तुम्ही म्हणत होती का आसपासच्या बागा अशा कोणाच्या नाही? कोणाच्याच नाही का. याला एक मला सांगा सगळ्यात मोठं ह्या माध्यमाला सांगायचं, त्याला बेसल डोस तुम्ही आपण बेसल डोस नाही, कोणतंच काहीच नाही वापरलं. फक्त भूमी अमृत खत, शेणखत सुद्धा घातलेलं नाही यंदा. भूमी अमृत किती जसं हराळ साहेब सांगत मग किती? 3 किलोच्या 2 ते 3 किलो अच्छा अंदाजे एका झाडाला. हो. त्याच्यानंतर लिक्विड किती गेलंय? लिक्विड 20 लिटर घातलेलं आहे फक्त. या वन टाइम सोडलं की 2 टाइम 2 टाइम 10 लिटर 600 झाडाला. हो. अच्छा. आता एकंदरीत मी आता येताना अभ्यास करत आलोय का ह्या भागातले सरांचं म्हणणं आहे आणि मी पण स्वतः प्रॅक्टिकली अनुभवलंय का कोणाचेच बाग टिकलेले नाहीत किंवा त्या ह्या मोसममध्ये. हे पहा ना, हिरवी पाली एवढी हिरवीगार भेटेल का? इकडे पहा तुमच्या पाठीमागे डोक्यावर पहा ना. सगळ्यात मोठी चमक जी आहे म्हणजे क्वालिटी आहे. क्लस्टर चांगलं आहे, ग्लॅजिंग चांगलं आहे. हा, काजळी वगैरे नाही. सगळ्यात मोठं सर टेस्ट. सर टेस्ट सरांना घेतली हे घ्या सर, टेस्ट घेऊन पहा. आणि सगळ्यात मोठं टेस्ट खूप छान आहे. टेस्ट एवढी टेस्ट ज्यावेळेस टेम्परेचर वाढेल त्यावेळेस एवढी टेस्ट येत असते. टेम्परेचर कमी डाऊन आहे आता, थंडी सध्या. थंडीच्या याच्यात पण टेस्ट चांगली. थंडीमध्ये पण त्याचं कारण जे लोक जसं म्हणतात का ऑरेंज नागपूरलाच होतं, त्याचं कारण काय? त्याला टेम्परेचर लागतं गुढी येण्यासाठी. तसं याला गुढी येण्यासाठी एवढं थंड याच्यामध्ये सुद्धा एवढी छान गुढी आहे. काळी जमीन. सर मग अशी सांगत होते का डीप सॉइल नाही चुन्याचं प्रमाण आमचे पाय किती फसले आता. 11% चुन्याचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये. ह्या माध्यमातून मेजर सरांना विचारलं, हे पहा खर्च किती आला सर तुम्हाला एकूण आपल्या ह्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगायचंय या 600 झाडाला तुम्हाला जर अंदाज काढला? अंदाजे मला वाटतं सर तुम्हाला मी फोन पे केलं तर साधारण 20 का 22 हजाराच्या आसपास फोन पे केलं आतापर्यंत. 20 ते 22 हजार रुपये. अजून दुसरा केमिकल रासायनिकचा किती खर्च झालाय? इलेट केमिकल मध्ये फक्त इलेट मारलं मी आणि एक सायझर सोडले 2-3 याचे आपले भूमीटेकचे. बर. कृषी टेकचे सोडले. बर. याच्या व्यतिरिक्त काही सोडलं. तो किती खर्च आला? साधारण माझं दरवर्षी 1.5 लाखाच्या आसपास खर्च जायचा औषधाचा. ह्या वर्षी डायरेक्ट मी 25% वर आलो. म्हणजे तुमच्या समोर आहे सर. सगळ्यात महत्वाचं तुमचा 50% खर्च पण वाचला आणि ह्या माध्यमातून 75%. आणि सगळ्यात महत्वाचं मी शेतकऱ्याला सांगत असतो, आम्हीच खरे, ही भूमिका आमची नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे काय, मी ऑन ड्युटीवर होतो. सरांना खत पाठवलं, सरांनी मला पैसे सुद्धा नाही विचारले सर काय द्यायचे. सरांनी मला नंतर तिसऱ्या दिवशी मी पैसे पाठवून दिले, सर किती पैसे झाले म्हणून. बरोबर आहे. हा. ह्या माध्यमातून मेजर सरांचं एक सांगतो तुम्हाला, सर सांगणार नाही. सरांचं म्हणणं आहे का हा 600 जो झाडाचा बाग आहे, खर्च आलाय सरांना माझ्या अंदाज समजा आपला 20-25 हजार भूमी अमृत खताचा आणि भूमी अमृत लिक्विडचा. पहा शेतकरी मित्र किती मोठी तफावत आहे. आणि केमिकलचा एक किती आला असेल सर तरी तुमच्या अंदाजे? काय 20,000 रुपये धरा साधारण. म्हणजे माझं म्हणणं आहे 50,000 रुपये खर्च झाला. 600 झाडांचं झाड यांनी व्यापाराला कितीला दिलेले हे जर सांगायला गेलो तर तुम्हाला अतिशक्ती वाटेल शेतकरी मित्र. आपण मेजर सरांना सांग, सर हा बाग कितीला दिला तुम्ही? अमाऊंट सर तुम्हाला विश्वास बसणार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य पहा शेतकरी मित्र, तुम्ही 50% ऑर्गॅनिक खर्च करा आणि 50% केमिकलचाच खर्च करावा लागतो. 20% नाही सर. आता भाव काय आहे सर? आता भाव 50 ते 52 रुपये किलो चालू आहे सध्या. 50 ते 52 रुपये किलो सर. हार्वेस्टिंग 50 ते 52 रुपये जागेवर भाव आहे. आजूबाजूला कुठेही एकही बाग टिकलेली नाहीये आज रोजी, सगळ्यात महत्वाचं. आणि विचार करा एका झाडावर किती माल असेल? साधारण सर 2 ते 3 कॅरेट. एक कॅरेट मध्ये किती बसत्या? 22 किलो. 20-22 किलो. 20 ते 20 किलोचं कॅरेट असतं. 22 किलो पर्यंत जातो. किती? 22 किलो. 22 किलो जर म्हटलं 75 म्हणजे 75 एका झाडाला किलो. तर 600 झाडाचं तुम्ही याने करा किती पैसे होतात. म्हणजे एका झाडाला 75 किलो माल निघतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्या भाव चालू आहे सरांचं म्हणणं आहे 50 ते 55 रुपये. मग 600 झाडाचं तुम्ही गणित करा
म्हणजे सरांनी पाक एकदम डोकेलिटीनं शेती केलेली आहे. सर मग अशी पण काहीतरी सांगत होती कांद्याला, काय म्हटले? कांद्याला फक्त मी अर्धी गुणी वापरलेली, माझ्या मिसेसनी ती पण. किती टाकेली? पहा ना 10 ते 12 गुंठे. या ना इकडे सर. कांदा आहे. कुठं म्हणताय सर तुम्ही असं? मला वाटतं अर्धी गुणी का टाकलेली सर कांदा. किती गुंठे? माझे मिसेस, आता मिसेस तिकडे वर आहे, नाही तर मिसेस बोलून दाखवेन तुम्हाला. ही कांदा माझ्या मते असं 8 गुंठ्याच्या आसपास असेल कांदा. 8 गुंठे. 8 गुंठ्याला भूमी अमृत किती टाकलं? अर्धी गुणी. अजून काय टाकलं तू? त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही. माझ्या व्यतिरिक्त तुम्ही मिसेसला विचारा, माझ्या मिसेस शेती पाहते माझी सर्व. किती दिवसात कांदा आहे? हा पहा 2 महिन्यात आहे, 2 ते 2.5 महिन्याचा कांदा आहे. 2 ते 2.5 महिन्याचा कांदा. सरांचं म्हणणं आहे का 8 गुंठ्याला दुसरं काहीच टाकेल नाही, काहीच टाकलेलं म्हणजे नाही. भूमी अमृतची अर्धी गुणी हो तेवढीच. आणि एक इलेटचा फवारा घेतलेला आहे, 3 पंपाचा फक्त वरून एलिटचा फवारा घेतलेला आहे. वरून स्प्रे घेतलेला आहे. हो. याच्या पलीकडं काहीच नाही केलेलं. म्हणजे अतिशयोक्ती पहा तुम्ही. संत्र्याचं पण उदाहरण पाहिलं, सरांचं शेजारीचं प्लॉट आहे, आणि कांद्याचं पण उदाहरण पहा तुम्ही सर तुमच्या समोर आहे. म्हणजे रासायनिक वगैरे 10, 26, 18, 46 सुपर वगैरे काहीच नाही सर, काहीच नाही. काहीच घातलेलं नाही सर. सगळ्याला थोडाफार करपा आला सर नाही. माझी ही पहा ब्रोकलीचे, माझ्या मिसेसने घरगुती लावलेली आहे. ब्रोकलीची साईज पहा तुम्ही. चायना ना? हा चायना. हे काय? हा सर यात पहा 1 ते 1.5 महिन्याची फक्त. अच्छा. हा विदाऊट, फक्त एलिएट सोडून काहीच नाहीये. हे पहा सर. काय गोडी राव सर. तर जर खाल्लं ना शिजवायची गरज नाही, म्हणजे घरगुती भाजीपाल्यासाठी केलेलं आहे. आत्ता तुम्ही माझ्यासोबत चालायचं सर. तुमची एक गोणी मी मुद्दाम ठेवलेली आहे लसणासाठी टाकायला. 1 गोणी टाकणार लसणाला मी साईज बनवण्यासाठी. अच्छा बरं हो. बरं. म्हणजे एकंदरीत मला काय म्हणायचं सर, तुम्हाला खताचा आणि लिक्विडचा रिझल्ट 100% आहे ना सर. म्हणजे समाधानी भाऊ. खर्च केला समाधानी तर आहे. तुमचं हा. समाधान झालेलं आहे. हो. सगळ्यात महत्त्वाचं. हे कांद्याचं पहा ना तुम्ही साईज. ही कांद्या साईज पहा. नाही आता कोणी म्हणणार नाही. आणि अर्धी गुन्हे टाकेले फक्त, म्हणजे आम्हाला अतिशयोक्ती वाटतं. काय वाटतं हरव साहेब? हा या नेमकी पाणी दिलेलं आहे मध्ये, त्याच्यामुळं केली मी हा त्याच्यामुळे. यासाठी. आणि माझ्या याच्या पलीकडे 3 एकर परत बाग आहे. म्हणजे याला काही वापरलेलं नाही का आपलं? काहीच भूमी नाही अमृत? वापरलं, काहीच नाही वापरलं. म्हणून या दोन्ही मधला फरक आहे का? फरक आहे. अच्छा ठीक आहे. तुम्ही याला काय झालं, थोडं माझ्या मिसेसला घराचं काम चालू असताना लागलं होतं, खेळा घुसला होता. त्यामुळे थोडंसं लक्ष ही झालं, कमी झालं. उंडे सर. कोण? उंडी राऊरी आपलं ही मोहिनीराज. 7-11 लाखाला गेलाच पाहिजे खालचं. त्या हिशोबाने आपल्याला त्याचं तयारी करायची. आपल्याला रिझल्ट असं बनला पाहिजे, त्या हिशोबाने आपल्याला तुम्ही ही करून द्या. झाडामध्ये गेलेलेच येते ते झाडं खालचे. हो. सर यायला पाहिजे ना तुम्ही आतमध्ये. 1 एकर आहे का हे? हा खालचे 1 एकर झाड इथं. माझं कसं आहे, 100% आपल्याला कोणासंग करायची 100% इमानदारी करायची, नाही तर करायची नाही. अगदी बरोबर. हा याच्या मागच्या वर्षी असं बाग नव्हतं सर. सर नाही, याच्यावर मागच्या वर्षी पूर्ण गळ व्हायची खाली. तुम्हाला गळ दिसते का कुठं खाली? गळ नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पहा खाली गळ नाही सर. पीळ पडला तिला. हा पहा ना तुम्ही, झाडाचा जीव किती, एवढा एवढा जीव आहे, पण पार वरून त्याला पीळ पडलाय. सायझर सोडा ना अजून. सायझर सोडायचे ना आपल्याकडे आहे की नाही सायझर? आपलं सायझर मग किती, आपलं किती हे कृषी टेकचं वापरलंय सर. आपलं वापरा. हां सगळ्यात मोठं 34 दिवशी तुम्हाला लगेच फरक. मला की नाही म्हणायचं, तुमच्याबद्दल नाही म्हणायचं, पण मग कृषी टेकचं वापर. का आणि तनिष्का शाळेत? केली. अच्छा अच्छा बर बर बर. कोण पाहतं हे सगळं? पप्पा तर पुण्याला राहतात. मम्मी. अच्छा मम्मीच सगळं पाहते का? मम्मी आणि काकी. अच्छा म्हणजे हे सगळं बागाचं सगळं तेच पाहते. अच्छा बरं बरं बरं. खाल्ले की नाही तुम्ही फळं? हां कसं काय वाटले खायला? चांगले. तुम्ही गोड आहे ना? मागच्या वर्षी होते का बाग पाहिलं सर? हो होते ना. होते का? हो. समोरच्या सगळं धोका नाही करायचा. अगदी बरोबर. अजून ऐका ना, मी काल 2,500 रुपयाचं 1 किलो आणलंय सर. आपला स्वतः गेलाच पाहिजे. अगदी बरोबर. बरं का? हां हां मी ह्या वर्षी याला इंडिया मार्टला ही केलंय, स्प्रेला पाणी किती रजिस्ट्रेशन करून घेतलंय. स्प्रेला पाणी किती लागतं? सर मला साईजचा 100% आता 20-25 दिवस जर हार्वेस्टिंगचा टायमिंग जर असेल आहे ना तर हे. तुम्ही हे 100% बघा ना, बाकी साईज जी हेवी आहे बरं का? होऊन जाईल. हां त्यांना